जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 1. श्रीराम समर्थ. विचार न करिता कारण, दंड करी अपराधेविण, क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी. या ओवीमधून समर्थ काय सांगतात हे आपण एका कथेच्या माध्यमातून पाहूयात. पण अगोदर एक विनंती. अशा प्रकारे निरूपण करायला खूप मेहनत आणि आर्थिक खर्चही लागतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावे. धन्यवाद. एका मोठ्या शहरात सुबोध नावाचा एक प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस राहत होता. त्याची पत्नी कामिनी अत्यंत सुंदर, प्रेमळ आणि समजूतदार होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच शांत हसू असायचे. कामिनी आपल्या नवऱ्याला नेहमी प्रेमाने अहो असे म्हणत असे. त्यांना एक छोटासा मुलगाही होता. तिघांचे आयुष्य आनंदात चालले होते. एके दिवशी अचानक कामिनी आजारी पडली. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. सुबोध खूप चिंतेत पडला. त्याने वैद्यांकडून औषधे आणली, काळजी घेतली, पण कामिनी खूप अशक्त झाली होती. एके रात्री कामिनीला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला लाल रंगाचा सुंदर पेरू दिसला. कोणीतरी तिला सांगत होते, हा लाल पेरू खाल्लास तर तुझा आजार बरा होईल. सकाळी ती जागी झाली आणि सुबोधला म्हणाली, अहो, मला काल रात्री एक स्वप्न पडलं. मला लाल रंगाचा पेरू दिसला. तो पेरू खाल्ला तर मी बरी होईन असं वाटतं. सुबोध म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तो पेरू कुठूनही आणीन. सुबोधचा प्रवास. सुबोधने शहरभर शोध घेतला, पण कुठेही लाल पेरू मिळाला नाही. शेवटी त्याला कळले की असे पेरू दूरच्या राजाच्या बागेत मिळतात. तो लांबचा प्रवास करून त्या बागेत गेला. खूप विनंती केल्यानंतर त्याला 3 लाल पेरू मिळाले. तो आनंदाने ते घेऊन घरी परतला. कामिनीने ते पाहून आनंदाने म्हटले, अहो, तुम्ही माझ्यासाठी एवढा त्रास घेतलात. काही दिवसांनी सुबोध बाजारातून जात असताना त्याने पाहिले की नोकरदार नावाचा एक गुलाम हातात लाल पेरू घेऊन चालला आहे. सुबोधने त्याला विचारले, हा पेरू तुला कुठे मिळाला? नोकरदार हसत म्हणाला, माझ्या प्रेयसीने दिला. तिचा नवरा दूरच्या बागेतून 3 पेरू आणला होता. हे ऐकताच सुबोधच्या मनात संशय निर्माण झाला. रागाने त्याचा विवेक हरपला. तो घरी धावून गेला. कामिनीने विचारले, अहो, काय झालं? पण सुबोध काही ऐकायला तयार नव्हता. रागाच्या भरात त्याने निरपराध कामिनीचा जीव घेतला. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा रडत आला. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा. आईजवळ ठेवलेला एक पेरू मी चोरून घेतला होता. मी खेळत होतो तेव्हा एक माणूस तो माझ्याकडून घेऊन पळून गेला. हे ऐकताच सुबोधला सगळं सत्य समजलं. कामिनी निरपराध होती. सुबोधच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सुबोधला आपल्या भयंकर चुकीची जाणीव झाली. तो म्हणाला, मी रागाच्या भरात माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो थेट राजाच्या सैनिकांकडे गेला. त्याने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला. सैनिकांनी त्याला राजासमोर नेले. शिक्षा. राजाने सगळं ऐकून गंभीर आवाजात सांगितले, तुझी चूक फार मोठी आहे. निरपराध व्यक्तीचा जीव घेणे हा मोठा अपराध आहे. आणि राजाने सुबोधला फाशीची शिक्षा सुनावली. काही दिवसांनी सुबोधला फासावर चढवण्यात आले. फासावर जाण्यापूर्वी त्याने शेवटचे शब्द म्हटले, राग आणि संशय यामुळे माझं संपूर्ण आयुष्य नष्ट झालं. या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. अधुरी माहिती आणि राग यांच्या आधारावर घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच रागाच्या क्षणी थांबा, सत्य जाणून घ्या आणि विचार करूनच निर्णय घ्या. कारण एक क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. दशक 2. मूर्ख लक्षण. समास पहिला. या समासामध्ये दासबोध ग्रंथात समर्थ रामदास स्वामी यांनी मूर्ख मनुष्याची लक्षणे स्पष्ट सांगितली आहेत. मूर्ख कोणाला म्हणावे हे समजण्यासाठी हा समास अत्यंत महत्त्वाचा आहे. जसा की एखादा ग्रंथ पूर्ण न वाचता
त्याचा अर्थ न समजता त्यावर टीका करणारा मनुष्य हा मूर्ख असतो. अपूर्ण माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढणे, इतरांचा अपमान करणे ही देखील मूर्खाचीच लक्षणे आहेत. उदाहरणार्थ, अनेक लोक म्हणतात, देव आहे तर दिसत का नाही, भेटत का नाही, मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा? परंतु संतांनी देवाला भेटण्याचा मार्ग दिला आहे. तुझ्यात जर तेवढी क्षमता असेल तर त्या मार्गावर चालून पहा आणि देवाला भेट. कोणी तुला अडवले आहे का? नाही. पण हा मार्ग चालायचा नाही आणि चालल्याशिवायच देवाला नाकारणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. विचार न करितांकारण, दंड करी अपराधेमिण. या ओवीत समर्थ सांगतात, विचार न करता केवळ क्रोधाच्या भरात निर्णय घेणारा मनुष्य हा मूर्ख असतो. क्रोध हा मनुष्याचा शत्रू आहे आणि तो नरकाचे द्वार देखील आहे. कधीही क्रोधी मनुष्य देवाला प्राप्त करू शकत नाही. ज्या घरात क्रोधी मनुष्य असतो तिथे नेहमी वाद आणि भांडण चालू असते. असा मनुष्य ना देवाच्या कामी येतो ना समाजाच्या. क्रोधामुळे तो असे निर्णय घेतो ज्यामुळे स्वतःचाच नाश करून घेतो. जसे आपण कथेत पाहिले, सुबोध. सुबोधने कामिनीला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. कोणतीही चौकशी केली नाही. फक्त मनात आलेली शंका आणि त्यातून निर्माण झालेला क्रोध यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. एका अनोळखी माणसाच्या बोलण्यावर त्याने विश्वास ठेवला. जो माणूस वेडा होता तो काहीही बोलत होता, पण योगायोगाने त्याचे एक वाक्य जुळले आणि सुबोधच्या मनातील विकार भडकले. एवढ्या वर्षांचे प्रेम त्याने विसरले, पण ज्याच्यासोबत आयुष्य घालवले तिला बोलण्याची संधीही दिली नाही. हे सर्व झाले कारण त्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण नव्हते. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारे आहेत. हे विषय मनुष्याला सतत अधःपतनाकडे नेत असतात. जो मनुष्य भक्ती मार्गावर नाही, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही, जो उपासना करत नाही, ज्याला चांगले श्रवण नाही, चांगली संगत नाही आणि चांगला गुरु नाही, तो शेवटी विषयांच्या आहारी जाऊन अधोगतीला पोहोचतो. या भूतलावर त्याला शिक्षा मिळतेच, पण मृत्यूनंतर यमलोकातही त्याला अनेक यातना सहन कराव्या लागतात. अशा मनुष्याची अवस्था पाहून देवाला देखील दुःख होते. मी निर्माण केलेल्या मनुष्याची ही काय अवस्था झाली, असे वाटून देवाच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हा देव आपल्या पार्षदांना पृथ्वीवर संत रूपाने पाठवतो, जेणेकरून लोकांमध्ये जागृती होईल आणि त्यांना योग्य मार्ग मिळेल. संत आपले कार्य प्रामाणिकपणे करतात. ते जीव तोडून सांगतात, बाबांनो, चांगले वागा, भक्ती करा. पण या कलियुगात लोक संतांनाच दुःख देतात, त्यांचा अपमान करतात, कठोर शब्द बोलतात. तरीही संत राग धरत नाहीत. जे संत स्वतः वैकुंठात भगवान विष्णू यांच्या सोबत राहिले आहेत, तेही हा सर्व त्रास सहन करतात. फक्त मनुष्याने आपल्या जीवनाचे ध्येय ओळखावे आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हावे यासाठी. परंतु अनेक लोक या नश्वर जीवनालाच खरे मानतात आणि इथेच संपत्ती जमवत राहतात. शेवटी काळ आला की सर्व काही इथेच ठेवून निघून जातात. खरी संपत्ती म्हणजे भक्ती, आणि ती न केल्यामुळे ना त्यांना स्वर्ग मिळतो ना मनुष्यजन्म. ते नरक यातना भोगून पुन्हा कीड मुंग्यांच्या रूपात जन्म घेतात आणि या चक्रात अडकून राहतात. आशा आहे तुम्हाला हे निरूपण समजले असेल. असेच निरूपण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हे लिहिताना तुमच्या मनात नामस्मरण होते आणि जो कोणी हा कमेंट वाचतो त्याच्या मनातही नामस्मरण होते. यामुळे दोघांनाही पुण्यप्राप्ती होते. जय श्री हरी, जय सद्गुरू, जय श्री राम, श्री गुरुदेव दत्त. भेटू पुन्हा इथेच. धन्यवाद.